नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज मी तुमच्यासोबत एक लग्नाचा व्लॉग शेअर करणार आहे. माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं, त्यासाठीच मी गेले होते. हॉलमध्ये पाऊल टाकताच सजावट पाहून मन अगदी खुश झालं. इतकं सुंदर सगळं मांडलेलं होतं. हळद आणि एंगेजमेंटचा प्रोग्राम मी यायच्या अगोदरच होऊन गेलेला होता आणि लग्न लागण्यासाठी थोडा वेळ होता. तोपर्यंत मी शर्विला घेऊन गार्डनमध्ये थोडंसं खेळत होते. इथे रुखवत मांडलेला आहे. प्रत्येक लग्नामध्ये मुलीला रुखवत हा देतातच. रुखवत म्हणजे फक्त वस्तू नाहीत, आई वडिलांचं प्रेम, नातलगांची माया आणि लेकीसाठी दिलेले आशीर्वाद असतात. लग्न म्हणजे काय? फक्त एक विधी नाही, तर दोन मनांची भेट, दोन कुटुंबांची एक नवी नातं जोडणारी गाठ. लग्न म्हणजे एकमेकांच्या सुखदुःखात कायम साथ देण्याचं वचन आणि आयुष्यभराचा विश्वास. हसण्यातला आनंद वाटून घेणं आणि कठीण वेळी एकमेकांना हात घट्ट धरून ठेवणं. लग्न म्हणजे प्रेम, जबाबदारी आणि आयुष्याची एक सुंदर सुरुवात. आणि मग काय, तो क्षण आला. वर आणि वधूची सुंदर अशी एंट्री झाली. मंगलाष्टके झाली. दोघांनी एकमेकांना हार घातले. हे क्षण खरंच खूप भावूक होते. दोन जीवांचं नातं आयुष्यभरासाठी बांधलं जात होतं. सगळे टाळ्या वाजवत होते, हसत होते, आनंद साजरा करत होते. आजचा दिवस खरंच खूप खास होता. या दोघांच्या आयुष्याची नवीन सुरुवात. हा सुंदर क्षण कायम आठवणीत राहील. त्यानंतर सगळे नातेवाईक, मित्रमंडळी स्टेजवर येऊन फोटोशूट करत होते त्यांच्यासोबत. आणि नंतर आम्ही गेलो गार्डनमध्ये आमच्या फोटोशूटसाठी. मोकळी हवा, हिरवळ आणि सगळ्यांचे सुंदर हसरे चेहरे. या फोटोशूटमध्ये फक्त फोटो नाही, तर खूप सारी मज्जा, मस्ती आणि सुंदर आठवणी कॅप्चर झाल्या. हा क्षण खरंच खूप खास होता. सगळ्या फॅमिलीसोबतही फोटोशूट केले. आजूबाजूला सगळे आपलेच हसणारे, आनंदी चेहरे होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एकत्र एका फ्रेममध्ये खरंच फारच सुंदर वाटत होतं. हे फोटो म्हणजे फक्त आठवणी नाहीत, तर प्रेम, एकोप्याचं आणि नात्याचं प्रतिबिंब आहे. हे क्षण आयुष्यभर जपून ठेवायचे. इथे मामा मामी कन्यादानासाठी बसलेले आहेत. लेकीला हातात हात देऊन डोळ्यात पाणी आणि मनात असंख्य आशीर्वाद. तो क्षण शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. प्रेम, त्याग आणि विश्वास यांचं खरं रूप म्हणजे कन्यादान. हा क्षण पाहताना सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं आणि मन भरून आलं होतं. बाकीचे सगळे विधी शांततेने पार पडले. प्रत्येक विधीत परंपरेचा आणि विश्वासाचा स्पर्श होता. आणि मग तो क्षण आला, मंगळसूत्र घालण्याचा. त्या एका क्षणात नात्याला नवं नाव मिळालं. हसरी वधू, अभिमानाने उभा असलेला वर आणि सगळ्यांच्या आशीर्वादांनी पूर्ण झालेला हा सोहळा. खरंच दिवस खरंच खूप खास होता. त्यानंतर फेऱ्यांचा विधी झाला. 7 वचने, 7 जन्मांची साथ. प्रत्येक फेऱ्यासोबत एक नवं वचन, सुखदुःखात कायम एकमेकांसोबत राहण्याचं. अग्नीला साक्ष ठेवून घेतलेले हे फेरे विश्वास, प्रेम आणि जबाबदारीची आठवण करून देतात. या 7 फेऱ्यांनी त्यांचं नातं आयुष्यभरासाठी पक्क केलं. आणि मग नंतर आला एक गमतीशीर पण अर्थपूर्ण क्षण. माझ्या बहिणीची काळजी घ्या म्हणून नवरीच्या भावाने नवऱ्याचा कान पिळला. आमच्याकडे याला कानपिळा म्हणतात. मजेतला इशारा पण मनापासूनची विनंती. हसत खेळत झालेला हा विधी, पण त्यामागे बहिणीच्या सुखाची अपेक्षा. आणि मग नंतर तो सगळ्यात जड क्षण आला, विदाईचा. हसत खेळत वाढलेली लेक आज नव्या आयुष्याकडे निघाली. डोळ्यात पाणी आणि मनात आठवणी आणि ओठांवर आशीर्वाद. विदाई म्हणजे निरोप नाही, तर प्रेमाने भरलेल्या आठवणींची गाठ. हा क्षण आयुष्यभर मनात राहणारा आहे. असं झालं हे लग्न. हसणं, रडणं, विधी, आशीर्वाद आणि भरपूर प्रेम. माझ्या बहिणीसाठी हा नवा संसार सुखाचा, समाधानाचा आणि प्रेमाने भरलेला असो, हीच मनापासून इच्छा. कॅमेऱ्यात आठवणी कैद झाल्या, पण हे क्षण कायम मनात राहतील.